रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये आता फायनल झालं आहे की राऊतांच्या विरोधात कोण असणार आहेत. तर नारायण राणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचारामध्ये उतरलेत. आपल्यासोबत आहेत महाआघाडीचे उमेदवार विनायक राऊत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण तिसऱ्यांदा निवडणूक मैदानामध्ये आहात आणि आता फायनल झालं आहे की तुमच्या विरोधात प्रतिस्पर्धी कोण असणार आहे. अगदी शेवटच्या दिवशी बघितलं आपण तर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. काय सांगाल? प्रतिस्पर्धी उमेदवार निवडणुका म्हटल्यानंतर येतात, पण ह्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना आणि इंडिया आघाडीचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेब, जनता दल किंवा आम आदमी ह्या सर्व पक्षांचा उमेदवार म्हणून विनायक राऊतच खासदार म्हणून ते निवडून देतील, यामध्ये आता कोणतीही शंका नाही. माझी 100% खात्री आहे. भाई बघितलं तर विरोधकांकडे तुमच्यावरती असा आरोप केला जातोय की 10 वर्ष तुम्ही 2 टर्म खासदार राहिलात परंतु रोजगाराच्या बाबतीमध्ये आपण कमी पडलात. इथं मुलांना रोजगार देऊ शकला नाहीत. दुसरीकडे आपण बघितलं तर 32 वर्ष राजकारणामध्ये राहिलेले आहेत आणि आत्ता केंद्रीय मंत्री राणे म्हणतात की मी 500 कारखाने दोडामार्गमध्ये आणणार आहे आणि त्यातून रोजगार निर्मिती करणार आहे. काय सांगा? हा मूर्खपणाचा प्रश्न आहे. म्हणजे आणि खऱ्या अर्थाने जे आजपर्यंत सत्तेत होते त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे की आम्ही 35 वर्षाच्या राजकारणामध्ये काय केलं. आमदार ते मुख्यमंत्री राहिलेले नारायण राणे आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री राहिलेले नारायण राणे त्यांनी आपल्या 32 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ह्या जिल्ह्यासाठी, या कोकणसाठी काय केलं आहे त्याचा आधी हिशोब द्या. आणि मी जे काय केलं ते जर पाहायचं असेल तर माझा लेखाजोगा वाचा आणि मग तुम्हाला कळेल मी काय केलं ते. असं बघितलं तर तिसरी फेरी जवळपास तुमची पूर्ण होऊ लागली आहे. आता 4थ्या फेरीकडनं तुम्ही आता वाटचाल करायला प्रचारामध्ये मतदारांच्या घराघरी म्हणजे घरोघरी आपण जाऊन जवळपास 2200 गावांमध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन नेटवर्क उभं केलेलं आहे. काय सांगायला संदर्भात? खूप आनंद होतो मला. कोकणातल्या प्रत्येक गावामध्ये वाड्यापर्यंत जात असताना तिथे कोकणवासियांचं मिळणारं प्रेम, त्यांचे आशीर्वाद हे खूपच प्रेरणादायी आहेत, उत्साह देणारे आहेत. आणि म्हणून ह्या कोकणवासियांच्या आशीर्वादानेच मी पुन्हा एकदा तिसऱ्या वेळेला खासदार बनणारच ही खात्री आहे. बघितलं तर आपल्यासोबत असणार आहे. त्यानंतर मग ज्या काही स्थित्यंतर घडली त्याच्यामध्ये शिंदे शिवसेनेत गेलेले आताचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि तर अक्षरशः म्हणजे कोकणचे भाग्यविधाते असा उल्लेख करत नारायण राणे यांच्यावरती स्तुतीसुमनं उधळलेत. एक प्रकारे राजन तेली यांना कुठेतरी मागे टाकले स्तुती करण्यामध्ये. काय सांगाल? नाही, सत्तेची लालच असणारा आणि सत्तेची चिन्ह बघून, दिशा बघून डबक्यात उडी मारणारे एकमेव म्हणजे दीपक केसरकर. आजपर्यंत शरद पवार साहेबांना फसवलं, उद्धवजींना फसवलं. आता काल परवापर्यंत नारायण राणेंनी ज्या पद्धतीने त्यांचा इन्सल्ट केला होता, निलेश राणेने माझ्याकडे ड्रायव्हर म्हणून नोकरी करा असं त्यांना आवाहन केलं होतं. त्यात नारायण राणेंचे सत्तेसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये ते आता पायच्या पायला लागलेले आहेत. त्यामुळे दीपक केसरकर म्हणजे राजकारणातला रंग बदलणारा प्राणी. तसं बघितलं तर आता ह्या निवडणुकीच्या मैदानामध्ये मनसेने सुद्धा मोडी घेतलेली आहे. कोकणच्या ह्या पट्ट्यामध्ये तर कोकणामध्ये बघितलं तर मनसेसुद्धा ॲक्टिव्ह झालेले दिसून येते. त्यासोबतच सामंत बंधू यांची नाराजी कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न होतोय. ह्याचा काही फरक पडेल असं वाटतंय आपणास? कोणी किती नाचो, कोणी किती गैरसमज दूर करो किंवा कोणी किती सपोर्ट देऊ, कोकण आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे, कोकण आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नातं तोडणारा कोणी अद्यापही ही अवलाद नाही. आपण जसं म्हटलं कोकण आणि बाळासाहेब ठाकरे, धनुष्यबाण ही निशाणी लोकांच्या मनामध्ये पूर्णतः बसलेली असतेच. तसं बघितलं तर आत्ता पाहिलं तर बॅलेट पेपरवरती धनुष्यबाण नाही आहे. कमळ विरुद्ध मशाल हीच खरं म्हणजे लढत असणार आहे. कितपत याचा फायदा होईल? आणि दुसरा प्रश्न त्याच्यामध्येच एक भाजपा विरोधामध्ये लोकांच्या मध्ये कुठेतरी एक जो काय आहे तो रोष दिसून येतो. तो जो अंडरकरंट आहे तो तुम्हाला कितपत लाभदायक ठरेल? बघा, धनुष्यबाण पुसण्याचं काम भारतीय जनता पक्षाने ह्या गद्दार गटांच्या माध्यमातून केलेलं आहे. एकनाथ शिंदे हे पाप आयुष्यभर कुठे फेडणार हा प्रश्न आहे त्यांच्यासमोर. परंतु हा धनुष्यबाण कोणी चोरला हे आता सर्वसामान्य लोकांना माहिती झालेलं आहे. धनुष्यबाण पुसायचं काम कोणी केलं, कोणत्या गद्दाराने केलं हे पण सर्वसामान्य लोकांना माहिती आहे. आणि गावाच्या शेवटच्या घरातल्या शेवटच्या माणसापर्यंत मशाल चिन्ह पोचलेलं आहे. आणि मशाल ते 7 मेला दिसून येईल मशालीचा चमत्कार किती आहे. तो जो अँटी भाजपा जे काय एक वातावरण तयार झालेलं आहे, हा जो अंडरकरंट आहे त्याचा कितपत फायदा होईल? ह्या अंडरकरंट वगैरे आम्ही फार त्याच्यावर काय विश्वास ठेवत नाही. पण एक मात्र
भारतीय जनता पक्षाने देशातल्या गरिबांना उद्ध्वस्त करायचं ठरवलेलं आहे. महागाई बेसुमार वाढलेली आहे. केवळ आणि केवळ जुमलेबाजीचे हे दिवस त्यांनी चालू केलेले आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये हा संताप जो आहे त्याचा फायदा इंडिया आघाडीच्या आम्हा सर्वांना होणारच आहे. देशभरामध्ये मोदी आणि भाजपा यांनी जुमलेबाजीच्या माध्यमातून जनतेला फसवण्याचंच काम केलेलं आहे. आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये बघितलं तर संपूर्णतः प्रत्येक घरोघरी मशाल ही निशाणी पोचल्यामुळे साहजिकच त्याचा फायदा होऊन भाजपा इथून नेस्तनाबूत होईल असा विश्वाससुद्धा विनायक राऊत यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधुदुर्ग न्यूज, सिंधुदुर्ग. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.